हरे कृष्णा. सुमारे 500 वर्षांपूर्वी स्वतः भगवान श्रीकृष्ण हे राधा राणींचा भाव घेऊन अवतरित झाले होते. पश्चिम बंगालमध्ये नवद्वीप नावाच्या बेटावरती. त्यांचं येण्याचं प्रमुख कारण होतं की कलियुगातला जो युगधर्म आहे हरिनाम संकीर्तन याला प्रस्थापित करणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आणि हरिनामाची महिमा एस्टॅब्लिश करण्यासाठी ते आले होते. तर अशा या गौरांग महाप्रभूंचं गुणगान गाणारं हे शची सुत अष्टकम आपण म्हणूया. हरे कृष्णा. नव गौरवरम नव पुष्पशरम नव भावधरम नव लास्य परम नव हास्यकरम नव हेमवरम प्रणमामि शची सुत गौरवरम नव प्रेमयुतं नवनीत शुचम नव वेशकृतं नव प्रेमरसं नवधा विलसत शुभ प्रेममयं प्रणमामि शची सुत गौरवरम हरिभक्तिपरं हरिनामधरं करजाप्यकरं हरिनामपरं नयने सततं प्रणयाश्रुधरं प्रणमामि शची सुत गौरवरं सततं जनता भवतापहरं परमार्थपरायण लोकगतिं नवलेहकरं जगतापहरं प्रणमामि शची सुत गौरवरं निज भक्तिकरं प्रियचारुतरं नट नर्तन नागर राजकुलं कुलकामिनी मानसलास्यकरं प्रणमामि शची सुत गौरवरं करतालव कलकण्ठरवं मृदुवाद्य सुवीणिकया मधुरं निज भक्ति गुणावृत नाट्यकरं प्रणमामि शची सुत गौरवरं युगधर्मयुतं नन्दसुतं धरणी सुचित्रं भवभावुचितं तनुध्यानचितं निजवासयुतं प्रणमामि शची सुत गौरवरम् अरुणं नयनं चरणं वसनं वदने स्खलितं स्वकनामधरं कुरुते सुरसं जगताजीवन प्रणमामि शची सुत गौरवरं प्रणमामि शची सुत गौरवरं प्रणमामि शची सुत गौरवरं. हरे कृष्णा. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण गुरु शिष्य परंपरेचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भक्ति सिद्धांत सरस्वती, गौर किशोर, भक्ति विनोद, बलदेव जगन्नाथ, विश्वनाथ, नरोत्तम, कृष्णदास, रघुनाथ जीव, रूप स्वरूप सनातन, श्री चैतन्य महाप्रभु, ईश्वरपुरी, नित्यानंद अद्वैत, माधवेंद्रपुरी, लक्ष्मीपती, व्यासतीर्थ, ब्रह्मण्यतीर्थ, पुरुषोत्तम, जयधर्म, राजेंद्र, विद्यानिधी, दयानिधी, ज्ञानसिंधू, जयतीर्थ, अक्षोभ्य, माधव, नृहरी, पद्मनाभ, मध्व, व्यास, नारद, ब्रह्मा, श्रीकृष्ण. हरे कृष्णा. चला भगवद्गीता वाचूया. या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागची 2 सत्र आपण बघत आहोत. अर्जुनाने युद्ध न करण्यासाठी कुठली कारणं दिली ती जस्ट एकदा आपण रिवाइज करूया की त्या सगळ्यात पहिलं कारण म्हणजे त्यांनी आपल्या सगळ्या नातेवाईकांना समोर बघितलं आणि त्याला त्यांच्याबद्दल करुणा आली. ही फेल्ट कंपॅशनेट बिकॉज ही वॉज अ डिवोटी.
त्याच्यानंतर दुसरं कारण तो म्हणतो की मला विजय मिळाला तरी पण मी हा आनंद कोणासोबत शेअर करू. सो इन अ वे हे तो सांगतोय की मला जे काही मिळालं आहे ते मी कोणाला दाखवू, की मला कसा विजय मिळाला हे मी दाखवू कोणाला, सगळेच नष्ट होतील. तर याच्यावरती एक छोटस असं म्हटलं जातं की people spend money they don't earn to buy things that they don't need to impress people that don't matter. म्हणजे या 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 स्टेटमेंटचा मतित अर्थ असा आहे की आपण कुठली गोष्ट ही इतरांना प्रभावित करण्यासाठी म्हणून करू नये. ते कारण की जर का समोरचा माणूस ज्याला आपण प्रभावित करतोय, जर का ते साधुवत प्रवृत्तीचे नसतील, जर का ते सद्बुद्धीचे नसतील, तर ते त्यांना तुमचा हेवा वाटेल, आणि जर का ते साधू वृत्तीचे असतील तर त्यांना तुमची दया येईल. त्यामुळे तुम्ही कुठली पण गोष्ट ही दिखाव्यासाठी म्हणून करू नका. तसंच स्वतः आनंद घेण्यासाठी पण आपण कुठलं कार्य करू नये, कारण आपण भगवंतांचे सेवक आहोत. तर आपला प्रयत्न हा नेहमी भगवंतांना आनंद देण्यासाठी असला पाहिजे, कारण आपण अन्न हे नेहमी पोटालाच देतो. उद्या जर उठून डोळा आणि कान म्हणाला नाही मी पोटाला अन्न नाही देणार, माझं मी खाईन, तर मग ते त्यांचं प्रॉपर फंक्शनिंग करू नाही शकणार आणि पूर्ण शरीरच उद्ध्वस्त होऊन जाईल. तर हा झाला दुसरा मुद्दा, विजय मिळाला तर आनंद मिळणार नाही. तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं की त्याला पापकृतींची भीती वाटते. त्याच्यात आपण आताताई कोण असतो आणि आताताईला कुठल्या प्रकारे शिक्षा केली पाहिजे हे जाणून घेतलं. आणि त्याच श्लोकामध्ये आपण हे पण बघितलं की आपल्या चेतनेचा विकास कसा केला पाहिजे, की जेणेकरून आपण अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र आणि सगळ्यात वरती आहे ते आहे आत्मशास्त्र. आत्मशास्त्र सांगतं की भगवान श्रीकृष्ण जे सांगतात तो अंतिम, दॅट इज द रिलिजन इज व्हॉट कृष्णा सेज. आणि आपण स्वतःची अशी स्वतःचेच नियम आपण निर्मित नाही करू शकत. वी कॅनॉट मॅन्युफॅक्चर आवर ओन रिलिजन. तर त्याचं आपण एक्झाम्पल बघितलेलं ट्रॅफिक मध्ये जर का आपण उद्या उठून ठरवलं की नाही ग्रीन लाईटला मी थांबीन आणि रेड लाईटला मी जाईन पुढे, तर आपल्याला फाईन मिळेल, पनिशमेंट मिळेल. तर तसंच सेम आपल्या बाबतीत घडतं. जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला मार्ग जेव्हा आपण चालत नाही, तेव्हा आपण पापाचे भागीदार बनतो आणि आपल्याला पाप लागतं. सो पण या पापाची चिंता चांगल्या नागरिकांना नसते, कारण ते एनिवेज गव्हर्नमेंटच्या सगळ्या ऑर्डर्स फॉलो करत असतात. तर इथे अर्जुनाला जे वाटतंय की मला पाप लागेल, हे मुळातच चुकीचं आहे. कारण तिथे त्याच्या शेजारी भगवंत उभे आहेत आणि भगवंत स्वतः सांगत आहेत की युद्ध कर. आणि जे पण त्याला जी भीती वाटते की एवढे सगळे लोक मारले जातील, आणि दुर्योधनाला जरी हे समजलं नाही तरी एवढ्या मोठ्या पापाचा भागीदार मी नाही बनलं पाहिजे. पण प्रत्यक्ष भगवंतांच्या समोर ज्याला मृत्यू प्राप्त होईल त्याला मोक्षच मिळणार आहे. त्यामुळे त्यांचंही तिथे काही भगवंत हे सुहृद आहेत, हे आपण बघितलं. भगवंत सुहृद आहेत आणि ते प्रत्येक जीवाची काळजी घेतात. आणि आपण हे पण बघितलं की आपण स्वतःचा असं स्वतःचेच नियम तयार करू नयेत. का करू नयेत? कारण आपण जे आहोत आपल्यामध्ये 4 प्रकारचे इम्परफेक्शन्स असतात. पहिले म्हणजे आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. आपले डोळे पूर्ण काही बघू सगळी फक्त विजिबल रेंज ऑफ लाईटच बघू शकतात. त्याच्याही पलीकडे एक सृष्टी आहे जी आपण नाही बघू शकत. तसंच आपलं कानही एका ठराविक फ्रिक्वेन्सीचेच आवाज ऐकू शकतात, त्याच्या पलीकडे आपण नाही ऐकू शकत. त्यामुळे आपली इंद्रियच लिमिटेड असल्यामुळे आपण जो प्रत्यक्षात अनुभव घेतो तो कायमच सत्य असेल असं गरजेचं नाहीये. आणि मग
याच्यामुळे आपण भ्रमात पडतो, आपली इंद्रिय अपूर्ण असल्यामुळे, आणि आपण चुका करतो आणि मग चुका करण्याच्या याच्यात आपण दुसऱ्यांना चीट करतो. तर ह्या 4 ज्या इम्परफेक्शन्स आहेत त्याच्यामुळे आपण जे काही नियम स्वतः तयार करू तर ते दे आर ऑलवेज गोइंग टू फेल बिकॉज दे आर नॉट परफेक्ट. अँड व्हॉट इज परफेक्ट, जे भगवान श्रीकृष्ण सांगतात दॅट इज परफेक्ट, तेच आपल्याला भगवद्गीतेतून कळतं, कारण ती भगवद्गीता ही साक्षात भगवंतांची वाणी आहे. तसंच आपल्याला वेद पुराण हे ह्याचा अभ्यास हेही तेच सांगतात जे भगवद्गीतेत आहेत. आणि त्यांचा अभ्यास करणारे जे गुरु आहेत, साधू संत आहेत, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात. म्हणजेच गुरु, साधू, शास्त्र आणि भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेल्या मार्गावर जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्याला आपण पापाचे भागीदार बनत नाही आणि आपलं आयुष्य व्यवस्थित होतं. तर आता आपण अर्जुनाची पुढची कारणं बघूया आणि ते आपल्यासाठी कसं रेलेव्हंट आहे ते आता ह्याच्या पुढील श्लोकामध्ये आपण बघूया. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मः अभिभवति ऊत. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. तात्पर्य: कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेबद्दलची अनेक तत्वे वर्णाश्रम संस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांसाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात, पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंशपरंपरागत संस्कार नष्ट होतात. यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नये. आज आपण सगळीकडे बघतो आहोत की ज्येष्ठ व्यक्ती समाजात खूप कमी उरल्यात, किंबहुना बऱ्याचशा फॅमिलीज या न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती हे आपलं त्यांचं वेगळं घर असतं आणि जे यंग जनरेशन आहे ते वेगळे राहतात, किंवा ते एकत्र जरी राहत असले तरी ज्येष्ठ व्यक्ती हे त्यांच्या ज्येष्ठ नागरिक कट्टा किंवा ज्येष्ठ नागरिक संस्थान याच्यात गुंतलेले असतात आणि ते त्यांचे जे ते नोकरी करताना ज्या सगळ्या गोष्टी करू शकले नाहीत त्या सगळ्या गोष्टी करतायत. सो इन अ वे समाजाला गाईड करण्यासाठी ज्येष्ठ व्यक्ती हे आज अवेलेबल नाही आहेत, किंवा अवेलेबल जरी असले तरी त्यांचा नंबर हा मे बी 100 पैकी 2 असाच आहे. अधर्माभिवकृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णीवंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. तात्पर्य: जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यांसाठी समाजातील सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे.
अशा सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुले ही वाम मार्गाला लागू शकतात, त्याचप्रमाणे स्त्रियांचे अधःपतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले, स्त्रिया तसेच या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते. विविध धार्मिक व्रतवैकल्ये व करण्यात मग्न राहिल्यास स्त्रिया व्याभिचाराच्या वाम मार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यतः स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात. म्हणून वंश परंपरागत विविध धार्मिक कार्यांमध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते. या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रम धर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांबरोबर कार्य करण्यात आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र बनतात. व्यभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. बेजबाबदार व्यक्ती सुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची बेसुमार वाढ होते आणि युद्ध महामारीचे संकट बळावते. संकरो नरकायैव कुलघ्ना कुलस्य च पतन्ति पितरो येषा लुप्तपिंडोदक क्रिया. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करण्यासाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जलार्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. तात्पर्य: सकाम कर्माच्या विविध विधींनुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णू पूजेने ही अर्पण क्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेले नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो. कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगत असतील आणि कधी कधी तर त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत व यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूतपिशाच्य म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसादरूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात, तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच्य योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना मदत करणे ही वंश परंपरा असते. भक्ती मार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. भक्ती मार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो. श्रीमद भागवतात 11.5.41 या श्लोकात सांगण्यात आले आहे की देवर्षी भूतात्मना नृणा पितॄणां न किंकरो नायमृणी च राजन् सर्वात्मा यः शरणं शरण्यं गतो मुकुंदं परिहत्य कर्तम्. ज्याने सर्व प्रकारच्या बंधनाचा त्याग करून मोक्षदात्या श्री मुकुंद यांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्ती मार्गाचा अंगीकार केला आहे, त्याची देवी देवता, ऋषी मुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्या संबंधी कोणत्याही कर्तव्ये किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाहीत. पुरुषोत्तम भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते. हे जरी सांगितले असले तरी आपण काही अजून शुद्ध भक्त झालो नाही. तर
आपण हे साधक आहोत. साधक लेवलला आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण पूर्णपणे भगवंतांना शरण गेलेले आहोत का? नाही. आपण पूर्णपणे भगवंतांवरच सगळ्या गोष्टी अवलंबून ठेवल्या आहेत का? नाही. म्हणून आपल्याला हे देवी देवतांचं ऋण, पितरांचं ऋण, आई बाबांचं ऋण, राजाचं ऋण हे सगळं फेडणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर आपण आपल्या आई बाबांचा सन्मान केला पाहिजे, देवी देवतांचा सन्मान केला पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे, पितरांची पूजा केली पाहिजे. आता पितृ पंधरवडा चालू आहे, तर आता आपण आपल्या पितरांची जी तिथी असते तेव्हा ते आपल्या घरी जेवायला येत असतात, ते वाट बघत असतात. तर त्या दिवशी आपण त्यांना अन्न जल आधी भगवंतांना अर्पण करून त्याचा प्रसाद बनवून त्यांना जर का आपण प्रसाद रूपी अन्न आणि पाणी अर्पण केलं तर ते खुश होतात आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद देतात. आणि त्याचप्रमाणे त्यांची प्रसाद सेवन करून पुढची गती चांगली होते. तर आपण सगळ्यांनी जरूर आपल्या पितरांना अन्न आणि पाणी अर्पण करावे. जर आपल्याला तिथी माहित नसेल तर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही जेवणाचं ताट आणि पाणी हे आधी भगवंतांना अर्पण करून मग पितरांना जरूर अर्पण करावे. दोषैरेतेः कुलघ्नानान् वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वता. वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. तात्पर्य: सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव समाजातील 4 विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्यांची योग्य रचना करून दिली आहे. आता आपण बघतो की वर्णाश्रम धर्माप्रमाणे 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर याचं उदाहरण आमचे गुरु देतात की एका वर्गामध्ये 4 मुलं आहेत. म्हणजे माझ्या क्लासमध्ये 4 मुलं होती. त्याच्यातला एक जण होता ज्याचे नोट्स मी कॉपी करायचो, ज्याचे नोट्स नेहमी तयार असतात. तर तो कुठल्या कॅटेगरी मधला झाला? ब्राह्मण कॅटेगरी मधला. जो ज्ञान स्वतः अर्जन करतो आणि ते ज्ञान दुसऱ्याला वाटतो, तो झाला ब्राह्मण. दुसरा एक मुलगा होता, तो अंगापिंडाने एकदम असा बलाढ्य असा होता आणि तो म्हणजे क्लासचा मॉनिटर होता असं म्हणता येईल, जो क्लास टीचरला मदत करी इत्यादी इत्यादी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टफ मध्ये मदत करी. तर तो झाला क्षत्रिय. तिसरा जो होता तो नेहमी ट्रेडिंग करायचा. म्हणजे बघ, तू मला ह्याचे आन्सर सांग तर मी तुला हे माझ्याकडे नवीन नवीन जो पेन आहे तो मी तुला देईन. किंवा जो अशा प्रकारचे नेगोसिएशन्स करतो तो झाला वैश्य. आणि जो बाबा वर्गामध्ये टीचर शिकवतेय तर ज्याला झोप येते किंवा ज्याला अभ्यास करण्यात फारसा काही इंटरेस्ट नाही आहे, किंवा जो बाबा म्हणजे जो सांगेल ते काम तसंच्या तसं कंप्लीट करतो, तो झाला शूद्र. तर हे 4 वर्ण आपण कुठल्याही समाजात बघू शकतो. आज पण आपण जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास बघतो, तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास आपला क्षत्रिय होऊन जातात.
क्षत्रिय धर्माचे. जे बिझनेस करतात, ट्रेडिंग करतात, ते वैश्य होऊन जातात. जे नोकरी करतात ते कोणीतरी सांगितलं की असं असं करा, त्याप्रमाणे जे करतात ते शूद्र झाले. तर दिस इज द फाउंडेशन ऑफ एनी सोसायटी. आणि वर्णाश्रम धर्मात म्हणजे आपल्या धर्मग्रंथांमध्ये जे नियम दिले आहेत, ब्राह्मणाचे साठी जे नियम आहेत, क्षत्रियासाठी जे नियम आहेत, शूद्र आणि वैश्यांसाठी जे नियम आहेत, ते त्या प्रत्येकाला भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती किंवा अंतिम मोक्षाची प्राप्ती होईल अशीच त्या समाजाची रचना केली गेलेली आहे. ते जे नियम आहेत ते नियम आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरणांपाशी पोचवतात. त्यामुळे अशा नियमांचा सन्मान केला पाहिजे आणि अशा आपल्या सनातन धर्माची आपण रक्षा केली पाहिजे, जेणेकरून आपला समाजाची स्थिती जी आहे ती सुव्यवस्थित होईल, आपोआपच होईल ती. कारण तसं भगवंतांनी त्याची निर्मितीच तशी केली आहे. म्हणजे प्रत्येकाने जर आपापला धर्माप्रमाणे वागायला सुरू केलं तर ते आपला समाज आपोआपच व्यवस्थित, इट विल बी अ पीसफुल सोसायटी. तर तात्पर्यात पुढे प्रभुपाद म्हणतात, म्हणून बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूंची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो. अशा पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्यांचे अनुसरण करतात ते निश्चितपणे गोंधळून जातात. तर आजच्या समाजात आपण हे सगळं काही बघतच आहोत. लोकांना हे माहितीच नाही आहे की आपल्या जीवनाचा उद्देश हा श्री विष्णूंची प्राप्ती करणे हा आहे. दिशाहीन लोक हे पशुप्रमाणेच जीवन जगत आहेत. एखादा पक्षी असतो, तो सुद्धा आपलं एक घरटं बांधतो, तो सुद्धा आपल्या पिलांना जेवायला खायला घालतो आणि तो सुद्धा रात्री झोपतो. आपण काय करतो? आपली घरं फक्त सिमेंटची आहेत, आपणही नोकरी करायला जातो, पैसे कमवतो, त्याच्यातून अन्नधान्य मिळवतो, आपल्या मुलांना वाढवतो, मुलांना शिक्षण देतो. आपलं सगळं काही पक्ष्यांपेक्षा थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, बट ते एक्झॅक्टली सेम आहे. आणि त्याला कारणीभूत आहे की सनातन धर्मामध्ये दिलेल्या प्रिन्सिपल्सचं खंडन केलं. त्याला आपली जी अजूनही शाळेच्या लेसन्स मध्ये शिकवलं जातं की एन्शियंट कास्ट सिस्टीम ऑफ इंडिया, आणि कास्ट सिस्टीम ऑफ इंडिया ही कशी डिस्क्रिमिनेट करते लोकांना. तर ते डिस्क्रिमिनेशन नसून ते त्या व्यक्तीच्या मनोवृत्तीप्रमाणे त्याला दिलेलं सोल्युशन आहे की जेणेकरून तो भगवंतांची प्राप्ती करेल. तर वरती सांगितलेल्या एक्झाम्पल मध्ये जर एखादा मुलगा वर्गात झोपतोय, जर त्याचा मूळ नेचरच तसा आहे की तो विद्या नाही अर्जन करू शकत, तर याला ब्रिटिश लोकांनी ऍज अ डिस्क्रिमिनेशन म्हणून पुढे केलं आणि स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं. आणि त्यांचीच एज्युकेशन सिस्टीम आज आपण फॉलो करतो आहोत आणि आपण नोकरीच करत आहोत. आणि काय बोलतात, आपण अजूनही वी आर वन ऑफ द डेव्हलपिंग नेशन्स इवन आफ्टर 75 years of independence. So are we really independent? That is a food for thought. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण याच्यावर सोल्युशन खूप सिंपल आहे, ते म्हणजे आपण आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे पुन्हा आपला समाज तयार करायला पाहिजे. पुन्हा आपलं सगळं शास्त्रामध्ये दिलेलं ज्ञान जे आहे ते पुन्हा प्रस्थापित केलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपला समाज पुन्हा जर बांधला गेला आणि जसं आधीच्या सत्रात
सत्रात नाही, आधीच्याच थोड्या वेळापूर्वी मी म्हणाले की जर ज्याने त्याने आपापला धर्म काय आहे तर त्याचा अभ्यास करून त्याच्याप्रमाणे वागायला जर सुरुवात केली तर आपोआपच आपला समाज हा इट विल बी पीसफुल आणि आपण आपलं जे मूळ ध्येय आहे भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करणे हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे, त्याच्यावर आपण ऍक्ट करू. त्याच्यासाठी आपल्याला भरपूर फ्री टाइम मिळेल आपापल्या ह्याच्यामुळे. तर हा काय म्हणतात तो चर्चेचा खूप मोठा विषय आहे. तर आता आपण याला थोडक्यातच बघूया की प्रत्येकाने आपापले कर्तव्य जर केले धर्माप्रमाणे जसं सांगितलं गेलं आहे त्याप्रमाणे तर आपला समाज हा व्यवस्थित होईल. तर अर्जुन जे सांगतो आहे 39व्या श्लोकापासून ते आपण पटकन समराइज्ड व्हर्जन त्याचं बघूया. तर 29व्या श्लोकामध्ये कुलक्षये हा शब्द वापरला गेलाय, अर्जुनाने हा शब्द वापरलाय. त्याचा अर्थ असा होतो की वंशाचा नाश होतो, आणि जेव्हा वंशाचा नाश झाला की प्रणश्यती कुलधर्माहा, म्हणजे कौटुंबिक परंपरांचा नाश होतो. कारण ज्येष्ठ समाजातले कुटुंबातले ज्येष्ठ व्यक्तीच गाईड करायला नाही आहेत, तर जे यंग लोक आहेत ते आपोआपच अधर्माचा अधर्मो भीव भवत्युत म्हणजे अधर्म वाढतो, म्हणजे आपोआपच लोक हे स्वतःचाच धर्म तयार करतात आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागायला लागतात आणि त्यामुळे अधर्म वाढतो. अधर्म वाढल्यामुळे ज्या महिला आहेत, जे आज आपण बघतो स्त्री पुरुषांमध्ये जे फ्री मिक्सिंग होतं ते प्रदुष्यंती कुलस्त्रिया, म्हणजे ज्या स्त्रियांमधला जो कुलीनपणा आहे, शालीनपणा आहे, ही त्यांची खरी स्ट्रेंथ आहे. जर का एखादी स्त्री कुलीन असेल, शालीन असेल, तिची मर्यादा ओळखून असेल तर तिचा समाजामध्ये आदर केला जातो. पण ते जेव्हा ती तिची मर्यादा सोडते, जेव्हा ती कम्पीट करायला जाते समाजामध्ये, तर शी सीन ऍज अ कॉम्पिटिशन अँड शी इज मिसट्रीटेड. अँड जे अमेरिकेमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे अमेरिकेत आणि हळूहळू जगभरामध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की महिला हे आपल्या मनासारखं वागतात आणि मग ते त्यांच्यामध्ये फ्री मिक्सिंग होतं स्त्री पुरुषांमध्ये. तर शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की महिला ही अग्नीप्रमाणे असते आणि पुरुष हे सॉफ्ट बटर प्रमाणे असतात. तर जेव्हा ते संपर्कात येतात तर अग्नी अजून भडकणारच आहे, आणि त्यामुळे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू दॅट महिलांना प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे, महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, हे खूप महत्वाचं आहे. तर प्रदूषणती कुलस्त्रिया, त्याच्यानंतर जेव्हा प्रदूषण होतं तेव्हा काय होतं, वर्णसंकर होतो. वर्णसंकर म्हणजे जाती मिश्रणाने नको असलेली संतती उत्पन्न होते. म्हणजे काय, तर जे आपण बघतोच आहे, जे आपण आजच्या समाजात बघतोच आहे. आणि जसं की मी म्हणाले की अमेरिकेमध्ये किंवा डेव्हलप्ड कंट्रीज, सो कॉल्ड डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये हा खूप मोठा सोशल इश्यू आहे की फ्रीली मिक्सिंग होतं आणि मग मुलं जन्माला येतात, एक सिंगल पेरेंट असतो त्यांना सांभाळणारा, मग त्यांना नाही ते मेंटल प्रॉब्लेम्स होतात आणि पूर्ण समाज अस्ताव्यस्त होऊन जातो. तर इथे अर्जुनाने हे सगळं ऑलरेडी डिस्क्राईब केलेलं आहे 29 ते 43 या श्लोकामध्ये. तर कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा अधर्मो
बिभव्युत प्रदुष्यंती कुलस्त्रिया आणि त्याच्यामुळे तयार होतं वर्णसंकर आणि वर्णसंकराचे इफेक्ट आपण बघतो नरकैव कुटुंब आणि कौटुंबिक परंपरा नष्ट होतात आणि नरकमय जीवन होते जे आज आपण जे आपण लाईव्ह प्रॅक्टिकल बघत आहोत पतंती पितरो म्हणजे पिंडदानाची जी क्रिया आहे ती थांबते आणि मग ते जे जीव आहेत आपले पितर जे म्हणजे काय म्हणतात ते ते इथे तिथे भटकत राहतात त्यांच्या काय म्हणतात त्याला पितर योनीमध्ये किंवा जर का खूपच अधिक पापी असतील तर भूत पिशाच्य या योन्यांमध्ये ते फिरत राहतात पण त्यांना पिंडदानच केलं जात नाही त्यामुळे त्यांची गती पुढे वाढतच नाही हे झाला पितरांचा पर्स्पेक्टिव्ह आणि वर्णसंकराकई म्हणजे सामुदायिक प्रकल्प आणि कुटुंब कल्याणासाठी जे काही उपक्रम आपल्या सनातन धर्मामध्ये दिले गेले आहेत ते सगळे नष्ट होतात जे आज आपण प्रॅक्टिकली बघत आहोत सो व्हॉट एव्हर अर्जुन हॅड प्रेडिक्टेड फ्रॉम श्लोक नंबर 39 ऑनवर्ड्स टुडे सिच्युएशन इज एक्झॅक्टली द सेम सो नाव आता आपली ड्युटी काय बनते की आपण ह्याला रिव्हर्स केलं पाहिजे आपण ह्याला थांबवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग जो चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे आहे हरिनाम संकीर्तन हरिनामाचा आश्रय जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपोआप आपल्या मनातले कल्मशांचा नाश होईल आणि आपण जेव्हा वर्णाश्रम सिस्टीम पुन्हा एस्टॅब्लिश करू आणि आपण वर्णाश्रम पद्धतीत दिलेल्या नियमांनुसार वागायला लागू तेव्हा आपोआप आपला समाज पीसफुल होईल तर ऑन दॅट नोट आपण हरिनामाची महिमा गात एकदा हरे कृष्णा महामंत्र म्हणूया हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे तर अर्जुन पुढे म्हणतो उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रूम हे प्रजापालक हे कृष्ण गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात तात्पर्य अर्जुनाचा युक्तिवाद त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता वास्तविक ज्ञानप्राप्तीचा हाच मार्ग आहे अशा ज्ञानात प्रथम पासूनच स्थित झालेल्या योग्य व्यक्तीच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही वर्णाश्रम संस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायश्चित करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो जो नेहमी पापकर्माच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित्त विधीचा उपयोग करून घेतला पाहिजे असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुख लोभेन हंतु स्वजनं मुद्यताः अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे राज्य सुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत तात्पर्य स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूंची पित्याची अथवा मातेचीही हत्या करण्याइतके पाप कर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत
पण अर्जुन हा भगवंतांचा साधू वृत्तीयुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वांची जाणीव असे व म्हणून तो अशी कर्मे करण्यास टाळत असे. यदि माम प्रीतिकारमशस्त्रान् शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्त्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. तात्पर्य: युद्धाला तयार नसलेल्या व निशस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये हा क्षत्रियांच्या युद्ध तत्वामधील एक नियम आहे. परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने हल्ला केला तरीही अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला. विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही. भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो सुहृदय होता व त्यामुळेच त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती. अरे म्हणजे आपण बघू शकतो की अर्जुनाची काय परिस्थिती झाली आहे. तो हे म्हणतोय की म्हणजे मी निशस्त्र बसलो आहे आणि माझ्यावर जरी त्यांनी हत्या केली माझी तेच अधिक चांगलं आहे माझ्यासाठी. संजय उवाच एवमुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्य बाण बाजूला टेकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. तात्पर्य: आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्य बाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. भगवत भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. तर आता ओव्हरऑल परिस्थिती बघून एखाद्याला असं वाटेल की अरे रे हे भगवंत किती क्रूर आहेत आणि त्यांनी अर्जुनाला युद्ध करायला प्रवृत्त केले. त्याची इच्छा नसताना सुद्धा त्याला लढायला लागणार आहे. तर याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगते. एकदा एक डॉक्टर होता आणि त्याच्याकडे एक पेशंट येतो आणि तो पेशंट असा थोडा कमजोर झालेला असतो आणि तो किती खात असला तरी त्याची तब्येत काही ठीक होत नाही. तर डॉक्टर त्याला सांगतो की एक काम करा आणि 7 दिवस अजिबात काही खाऊ नका, 7 दिवस उपवास करा. तर लोक ते तो सल्ला जेव्हा लोकांना कळतो की अरे ते सगळेजण डॉक्टरला बोलतात अरे हे डॉक्टरला काही समजत नाही काही नाही, आधीच या माणसाची तब्येत ठीक होत नाहीये आणि त्याच्यातून त्याला यांनी उपवास करायला सांगितला. तरी पण पेशंट त्याचा ऐकतो आणि मग आठवड्याभराने ऑलमोस्ट तो म्हणजे काय बोलतात मृत्यूच्या अतिशय जवळ जातो आणि डॉक्टर ला भेटायला जातो. हा डॉक्टर काय करतो, त्याच्या समोर एक दुधाने भरलेला ग्लास ठेवतो आणि त्याच्यामध्ये मध ठेवतो आणि ते असं टेबलवर त्याच्या समोर ठेवतो आणि त्याला सांगतो की एक काम कर, तोंड उघडून बस, पण ह्याच्यातलं एक थेंब सुद्धा दूध तुझ्या पोटात जायला नाही पाहिजे. आता हे बघून तर त्याच्यासोबत जे त्याचे नातेवाईक आलेले असतात ते म्हणतात अरे किती हा क्रूर डॉक्टर आहे. एकतर आठवडाभर काहीही खायला नाही दिलं त्याला आणि आता हे दूध आणि मधाने भरलेला ग्लास ठेवलाय त्याच्या समोर आणि
आता म्हणतोय की एक कणभर सुद्धा पोटात गेलं नाही पाहिजे आणि त्या दुधासमोर आ करून बस. तर ते म्हणजे खूपच त्या डॉक्टरला असं वाईट समजतात. पण थोड्याच वेळात काय होतं, त्याच्या तोंडातून एक टेपवर्म नावाचा किडा, एक काय बोलतात त्याला, एक किडा बाहेर निघतो. किडा म्हणण्यापेक्षा एक वर्म, अळी बाहेर निघते आणि डॉक्टर त्याला, त्या अळीला पकडतो आणि त्याला फेकून देतो आणि मग त्याला सांगतो की आता तू आजारापासून मुक्त आहेस. तर सुरुवातीला असं बघून असं वाटतं की डॉक्टरनी खूप क्रूरपणा आणि खूप अन्याय केला. खूप अन्याय केला त्या पेशंटवर. पण जर का त्यांनी ते केलं नसतं तर जो किडा आहे तो त्याच्या पोटातून बाहेर पडलाच नसता आणि ते जे फास्टिंग होतं ते त्या व्यक्तीसाठी नसून त्याच्या आतल्या किड्यासाठी होतं. तर आणि मग डॉक्टर म्हणतो की आता तू बरा झाला आहेस तर आता तू हे दूध पिऊ शकतोस. तर या डॉक्टर सारखेच भगवंत आहेत. भगवंताने क्रूरपणे अर्जुनाला आपल्या सगळ्या नातेवाईकांसमोर आणले आणि अर्जुनाला हताश करून टाकलं, इतकं हताश करून टाकलं की तो म्हणतो की आता मी निशस्त्र बसलेलो आहे आणि दुर्योधनाच्या पार्टीने येऊन मला आता मारलं तर हेच माझ्यासाठी सगळ्यात श्रेयस्कर आहे. पण आता पुढच्या अध्यायात आपण बघू की भगवंत कसं अर्जुनाला ज्ञान देतात जेणेकरून तो युद्ध करायला तयार होईल. हरे कृष्णा. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे.